श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग. कशा आहेत सगळ्यांना? तर मी सोनाली पिसे, तुमच्या सोनाली पिसे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकताय, आज ही भाजी तुम्हाला काळपट काळपट दिसत असेल तर ही भाजी काळपट नाही आहे. तर आज ही भाजी घोसावळ्याची बनवलेली आहे. सकाळची डब्याची गडबड, कामाला जायची गडबड, मुलं उठत नाही ती लवकर, त्याची जास्त चिडचिड होती आणि उठायला उशीर होतं आणि सकाळी एकदम बाहेर गेले गॅलरीचं दार उघडलं, बघते तर काय गोकर्णाला फूल आलं होतं. छान असं फूल उमललं आणि वातावरण बघू शकता एकदम शांत. आणि हे बघा, मोगऱ्याच्या पण कळ्या उमलत आहेत. आणि ही अशी भाजी केली होती, कारण ही काळ्या मसाल्यातली आपल्या घरच्या काळ्या तिखटातली ही भाजी घोसावळ्याची बनवलेली होती. तर घोसावळ्याची भाजी ह्याला घोसावळे म्हणतात आमच्याकडे. इकडं पुण्यात बरेच जण लोक गिलकी म्हणतात, गिलकी गिलकी. तर ही गिलकीची भाजी खूप छान आणि टेस्टी झाली. आणि घरी आल्यानंतर हे असं काय सरप्राईज भेटलेलं आहे. तर हे सरप्राईज तिने स्वतः व्हिडिओ काढला आणि मला दाखवायची खूप गोंधळ चाललं होतं. आणि मला इतकी भूक लागली होती, आल्यानंतर कधी खायला बसेन असं झालं. आणि हे बघितल्यानंतर तुम्ही बघू शकताय, मला इतकं छान वाटलं, काय सांगावं. हे व्हिडिओ बघितल्या बघितल्या तिने काय घेऊन आली ते नव्हतं माहिती मला, पण मला भूक लागली होती. आणि चेहरा बघा कसा झाला होता, कारण संध्याकाळचे 9 वाजून गेले होते, 9:15 झाले होते आणि चहा प्यायची ओढ लागली होती. आणि हे बघा, तर माझ्या लेकरांनी काय बनवले बघता क्षणी सगळा थकवा वगैरे निघून गेला. म्हणून तर मी माझ्या मुलांचं कौतुक करते की आई कामावर यायची आणि असं काहीतरी आपण बनवून ठेवावं. बहीण भावंडांनी मिळून हे बनवलेला बेत होता आणि एवढे सुंदर झाले होते. माहीत नाही हे कशाचं काय बनवलं होतं त्यांनी, याची रेसिपी वगैरे काही नाही माझ्याकडं. तर हे बटाट्यापासून बनवलेलं होतं त्यांनी. त्याच्यामध्ये काय थोडंसं तांदळाचं पीठ आणि काय मक्याचं पीठ वगैरे टाकलं होतं आणि काय कुरकुरीत मॅगी वगैरे बरंचसं काय काय लावलं होतं. तर नेक्स्ट टाईम हे ते जेव्हा बनवतील तेव्हा याचा व्हिडिओ नक्कीच काढीन मी. आणि खूप छान वाटलं, मुलांनी असं काहीतरी माझ्यासाठी सरप्राईज केलं. आणि बघू शकताय, हे बटाटे उकडून वगैरे सगळी तयारी कसं त्यांच्या डोक्यात आलं असतं. हां, मोठे आहेत वयाने करू शकते ठीक आहे, पण हे असं काही तर करतील वाटलं नव्हतं. खूप छान झालं होतं आणि मस्त वाटत होतं. आणि इथं माझे जोडवे चमकत होते चांगलेच. आणि मग काय, ते खाऊन घेतलं. आणि ते असलं तरी पण चहा आणि समोसे थांबणार नाही. आणि मग काय, संध्याकाळी मटणाचा बेत केला. रोज डाळ डाळ खाऊन कंटाळ येतो, संध्याकाळी वेगळं काहीतरी पाहिजेल आहे, म्हणून मग आज मटणाचा बेत केला होता. आणि मग काय, इथं बसलेली आहे आमची भाऊकी. आणि मग हे मिठाचं पाणी वगैरे बनवलेलं होतं, कारण मिठाचं पाणी मुलीला आणि साहेबांना खूप आवडतं आणि कधी कधी आम्ही पण खातो. आणि आता हे टिफिन भरायचं काम कुणाचं चाललं आहे संध्याकाळचं. आता तुम्हाला वाटेल हिनं काय डबे वगैरे चालू केलेत का, तर तुम्ही बघा. तर ही मस्त अशी मिठाची आळणी वगैरे सगळं मिक्स डबा भरायचं काम चाललेलं होतं. आता हे तुम्हाला खरंच वाटेल मी डबे बनवते का, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर डबे बनवते का नाही ते तर तुम्हाला नंतर सांगेनच. तर व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि मग काय, इतर रोट्या मागवल्या होत्या आज. म्हणलं चला, यायला उशीर झाला होता आणि मग कधी आता चपात्या भाकरी बनवायच्या, म्हणून ह्या रोट्या बाहेरून आणलेल्या होत्या. आणि असं माझं चाललं होतं, चुरून खायचं. चुरून खाल्ल्याशिवाय नॉनव्हेजची भाजी खाल्ली वाटेल का. आणि बघा, ही टिफिन सर्व्हिस चालू केलेली आहे. तरी टिफिन सर्व्हिस वगैरे काही नाही, साहेबांसाठी हा टिफिन जात होता, कारण साहेबांची सुट्टी उशिरा होणार होती. आणि आज म्हणजे नंतर गुरुवार चालू होईल, बुधवार नंतर मग 12च्या नंतर जेवणार कसं, म्हणून साहेबांसाठी टिफिन भरलेला आहे. तर चला, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.